बरीच अशी लोकं आहे, म्हणजे त्यांना त्यांचं ज्ञान कुठे गेलं माहिती नाही. हरिपाठ लिहिणारे ज्ञानदेव वेगळे म्हणतात आणि ज्ञानेश्वरी लिहिणारे वेगळे. असे पण समज आपल्याकडे. असे बरेच समज आहेत काही. तर लोकं इथं बुद्धी लावायला इथे फक्त शरण यावं लागतं. सिंपल गोष्ट आहे. तुम्ही शरण आले म्हणजे ज्ञानेश्वरी आजही अशी लोकं आहेत जी शिकलेली नाहीयेत आणि ती ज्ञानेश्वरीवर खूप छान प्रवचनं करतात. ज्ञानेश्वरी त्यांची पाठ आहे. जनाबाईचा एक अभंग आहे, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. आणि त्यात त्यांनी तिसऱ्या चरणात एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे, की ज्ञान होय मूढा, अति मूर्ख त्या दगडा. तुम्ही जर ज्ञानेश्वरी ज्याला वाचता येत नाही त्यांनी बोटं जरी फिरवली ना त्याला ज्ञान होतं. हे ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य आहे. आणि जिथं तुम्ही प्रश्न करायला लागतात आणि जिथं माणूस प्रश्न म्हणजे ज्ञानेश्वरीचं असं आहे, तुम्ही तर्क लावायला लावले तर ते काहीच ते सगळं आकडं येतं. तुम्हाला बंदच करणे आहे. तुम्ही वाचूच शकत नाही. तुम्ही जर भाव धरून एक अक्षर, एक ओवी जर पाहिली ना, एक तरी ओवी अनुभवावी म्हटलेत. एखादी ओवी कळली ना त्याचं सगळं एकदम भारी होऊन जातं. त्याला पसायदानातलं दुरितांचे तिमिर जावं कळलं ना, तर तो खूप पुढे जायला लागतो. ज्ञानोबारायांनी काय लिहून ठेवलंय आणि त्याचे कॉपीराइट्स कुणाकडे? कोणत्या प्रकाशनाकडे आहे ज्ञानेश्वरीचे कॉपीराइट? ज्ञानोबारायांनी स्वतः सांगितलं, की उद्या माझ्या साहित्यावर जर कोणी उदरनिर्वाह केला, हे विकलं, त्याच्यासाठी सुद्धा मागितलं. आपण रोज म्हणतो. म्हणजे ज्ञानोबाराय म्हटले, की त्याला काय मिळालं पाहिजे? जर माझं साहित्य आजही व्यापार चालू आहे अध्यात्माचा. लोकं भन्नाट पैसे घेतायत. एक अभंगावर दाबून पैसे घेणं सुरू आहे. तर ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलंय, उद्या जर याचा व्यापार झाला तर वाईट वाटून देऊ नका.